शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। नागपूरमध्ये एमएसएफ जवान आणि पोलिसांमध्ये राडा। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचा एमएफएस जवानाचा आरोप। एमएसएफ जवान आणि पोलिसांची एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार। सावत्र वडिलांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईच्या वरळीत टोरेस स्कॅम देखावा। टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारला। आज रात्री देखाव्याचं दहन केलं जाणार। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार। पुण्यातून जादा 13 रेल्वे। प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून निर्णय। तर धुळवड दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। मुंबईत कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता। तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रात उष्णतेच्या लाटेसह प्रदूषणाचा धोका। हिवाळ्यानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाल्यानं चिंता। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील हायजॅक केलेली रेल्वे रात्री बलूच लिबरेशन आर्मीच्या ताब्यातून सोडवली। 300 पेक्षा अधिक बंधकांची सुटका।